श्री स्वामी समर्थ सर्वांना। सगळ्या राशींप्रमाणे मी सांगितलेलं आहे, ऑलरेडी शेवटची एक रास राहिलेली आहे, मीन राशीसाठी असणार आहे। कारण हा आठवडा जो आहे किंवा या कालावधीमध्ये चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टीचा काही गोष्टी तुम्हाला काही गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत। ह्या गोष्टींचा उलगडा किंवा काही गोष्टी छोटे छोटे टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते, जेणेकरून तुम्हाला यातून काहीतरी फायदा व्हावा, जेणेकरून खूप काही संकट वगैरे येणार असेल किंवा काहीतरी तुमच्या राशीवरती दुष्परिणाम होणार असतील तर तुम्ही अगोदरच सतर्क राहावं हे वाटतंय मला, म्हणून मी तुम्हाला काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे। मीन राशीसाठी पूजा करत राहणे गरजेचे आहे, देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे, नामस्मरण करणं गरजेचं आहे। तुम्हाला वाटत असेल की हे तुम्हाला ओके, कसं आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे तर ते करूच वाटणार नाहीये तुम्हाला। मस्त तुम्ही दिवसभराचं प्लॅनिंग करत असाल किंवा काही गोष्टी तुमचं सेटल करून ठेवत असाल की हे टायमिंग ह्या टायमिंगला मी हे गोष्ट करणार आहे किंवा यानंतर मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, सगळं तुम्ही सेटलमेंट करून ठेवाल, पण कामाची अजिबात इच्छा तुमची होणार नाहीये। आणि हे साहजिक आहे, कारण हे तुम्ही ठरवत नाहीये, हे तुमचं ग्रहमान ठरवत आहेत आता। कारण मीन राशीसाठी ह्या सगळ्या प्रॉब्लेम आता तुम्ही फेस करत असणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करताय पण ते होत नाहीयेत, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या 8 दिवसांमध्ये घडताना दिसत आहेत। जास्तीत जास्त रविवारी, सोमवार, मंगळवार आणि बुधवार ह्या 3 दिवसांमध्ये जास्त दिसत आहे याचा इफेक्ट। गुरुवार नंतर परत रेग्युलर तुमचं आयुष्य जे सुरू आहे ते कंपल्सरी सुरू राहताना दिसत आहे। टायमिंगचं प्रमाण ओके समजून घेणं गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला दुसऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या काही भावना असतील किंवा तुमच्या मनात कोणत्या गोष्टी असतील तर ते रिॲक्ट करायचं नाहीये, थोडंसं त्याला व्यवस्थित थांबायचं आहे थोड्या दिवस, जेणेकरून तुमच्यामधल्या काही गोष्टी असतील, सपोज की एखाद्या व्यक्तीला तुम्ही काही गोष्टी मनातल्या सांगत असाल तर ते सांगायचं नाहीये, थोड्या दिवस त्याला स्टॉप घ्यायचा आहे। कुणाशी नवीन लोकांशी कॉन्टॅक्ट करत असाल तर ते करायचं नाहीये। महत्त्वाची जर कामं असतील तर ते करायचे नाहीये तुम्हाला या 8 दिवसांमध्ये, या 4 दिवसांमध्ये, मंगळवारी, सोमवारी तर नाहीच नाही अजिबात। आणि दुसरं असं आहे की पैशाची देवाणघेवाण करायचं नाहीये। नवीन कोणतं जर चॅलेंज असेल किंवा तुमच्यासाठी किंवा एखादे नोकरी असेल, डील असेल कोणतं पैशा संदर्भात किंवा तुमच्या वैयक्तिक संदर्भात काहीही असू शकतं तर ते डील करायचं नाहीये, थोडंसं थांबायचं आहे, पेंडिंग ठेवायचं आहे। शारीरिक त्रास तुम्हाला होताना दिसत आहे, ताणतणाव दिसत आहे, कोणतंच काम तुमचं मार्गी लागत नाही, अशा काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे होताना दिसत नाहीयेत। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता ह्या 8 दिवसांमध्ये टाळायच्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गुरुवारपर्यंत तरी, मंगळवार, बुधवारपर्यंत तरी करायचंच नाहीये। गुरुवार नंतर तुम्ही हाय रेग्युलर आयुष्य तुमचं कंटिन्यू केलं तरी चालेल, इतका काही प्रॉब्लेम येणार नाहीये। महत्त्वाचं म्हणजे पाणी जे आहे ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे, त्यात तुळशीपत्र टाकायचं आहे, दुधामध्ये तुळशीपत्र टाकून ते झाकून ठेवायचं आहे, नामस्मरण देवाचं करायचं आहे, बजरंगी बाण तुम्हाला म्हणायचं आहे, संध्याकाळी रोजच्या रोज वाचायचं आहे 8 दिवसांमध्ये तरी, किंवा कमीत कमी मंगळवारच्या दिवशी तरी वाचायचंच आहे, संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये जरी वाचले तरी भरपूर आहे, छान आहे। अजून सगळ्या काही गोष्टी इतक्या तुम्हाला इफेक्ट होत नाहीयेत, पण ज्या आहेत त्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज म्हणजे एवढ्या तर गोष्टी आहेच तुमच्यासाठी, जास्त काही नाही आहे, कारण तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा शनी दोष वगैरे काही नाही आहे। आणि झालंच तर दुसऱ्या गर्भवती महिलांसाठी जर काही नियम असतील तर ते मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, तो सुद्धा व्हिडिओ जाऊन तुम्ही आवर्जून बघा। जर अजून काही वाटलंच तर मला या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळ्या काही अजून काही गोष्टी जर तुम्हाला विसरले असतील माझ्याकडून सांगायला किंवा मला सांगायचं जमलं नसेल तर तुम्ही मला विचारा प्रश्न, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन, किंवा अजून काही असेल तरी सुद्धा मला सांगा, मी त्याचं सुद्धा आन्सर तुम्हाला द्यायला तयार आहे। श्री स्वामी समर्थ। एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।